थोडं शांत शांत दिनकर भाऊ मानकर आधार कार्डची अट होती आणि आता नव्याने काय नियम आले काय नाही. आज आपल्या अकोट तालुक्यामध्ये आरसीएफ कंपनीचा 818 मेट्रिक टन युरिया दाखल झालेला आहे. त्याचप्रमाणे जो नर्मदा बायोकेम कंपनीचा जो युरिया आहे तो येत्या 2 दिवसांमध्ये आपल्या अकोट तालुक्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणामध्ये युरिया मिळणार आहे. त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदय अकोला यांच्या आदेशानुसार आपण आता आधार कार्ड आणि 7/12 हा दोन्ही सिस्टीम आपण आता शेतकऱ्यांसाठी युरियासाठी लागू केलेले आहेत. गर्दीतील गैरप्रकार टाळण्यासाठी आपण हे करत आहोत. याचे फायदे काय होतात? याचे फायदे असे की जे ज्यांच्याकडे शेती नाहीये किंवा गर्दीत जे गैरप्रकार होऊ शकतात हे आपल्याला या निमित्ताने टाळता येते. प्रशासनामार्फत जो सातबाऱ्यावर जे खत द्यायला लागले ते शेतकऱ्यांना एकदम सुखसोयीचे झाले. कारण यामुळे जे डुप्लिकेट शेतकरी होते ते विनाकारण इथं 250 रुपयाची बोरी घेत होते आणि तिकडे 500 रुपयाला विकत होते. त्यामुळे दुकानावर खूप गर्दी होत होती. आता एक बॅग युरियाची याप्रमाणे खत द्यायला लागले. त्यामुळे दुकानावरची पण गर्दी कमी झाली आणि शेतकऱ्यांना पण शेतकरी पण चांगला प्रतिसाद द्यायला लागले आणि वादविवाद ह्या गोष्टी दुकानवरील बंद झाल्या. तसेच दुकानदार जे आहेत आजूबाजूचे त्यांनी पण चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था केल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा सुखसुविधा उपलब्ध झाल्या. त्यामुळे उन्हापासून त्यांचे संरक्षण झाले. विजय कुलट. नवीन नियम काय आले आणि काय फायदे झाले त्याच्यामुळे? नवीन नियमामुळं काय झालं की ज्यांना जेवढी शेती आहे त्याच्यानुसार एकरी 1 पोत्याच्या हिशोबाने भेटणार आहे आणि जास्तीत जास्त 5 पोते भेटणार आहे. त्यामुळं गर्दी आणि जे लोक ज्यांच्याकडे शेती नाही ते लागणारे लाईनीमध्ये लागून न राहिले. त्यामुळं काय झालं की जे प्रामाणिक शेतकरी आहे त्यांना स्वतःना माल भेटून राहिला. त्याच्या हिशोबानं सर्वांना म्हणजे वाटप व्यवस्थितपणे होऊन राहिलं आणि जे गर्दी आहे ती आज 50% राहिली नाही. त्याच्यामुळं सर्व व्यवस्थितपणे वाटप चालू आहे आणि सर्वांना माल मिळत आहे. माझं नाव हरीश सुरेशचंद्र लखोटिया, बालाजी कृषी केंद्र अकोट. यांनी शेतकऱ्यांसाठी जो 7/12 चालू केला खतावर त्याच्यानं चांगलं काम झालेलं आहे. याचं सगळं श्रेय न्यूज चॅनलवाल्यांना जाते. नाही तर आजपर्यंत अकोला जिल्ह्याचं नाव कुठं माहीतच नव्हतं. किती शेतकऱ्याला युरियासाठी हेलपाटे घ्यायला लागत, 2-2, 3-3 वाजता यायला लागत होता. जो शेतकरी हा सगळ्यात देणारा आहे त्याला सगळ्यात जास्त त्रास होत होता. 7/12 एक नंबर काम झालेलं. आता रात्री 1-1, 2-2 वाजता यायला लागत होता. त्याच्यात बाकीचे 200, 300 रुपये देऊन लोक आणत होते. साठे पुरा आळा बसला. लोक 60 कुपन द्यायचे तर आता 150 कुपन चालले पद्धतशीर. सगळ्यांना हे भेटून झालं. फक्त शासनाचं एकच आहे की जो देशाचा पालनहार आहे त्याला सगळ्यात जास्त तकलीफ होऊन राहिली या गोष्टीच्यानं. पहिलेच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. मनीष पातळे.
नाव काय तुमचं आणि सांगा ना म्हणजे मोबाईल नंबर